तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आपल्याला आजपासून राज्यातील पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय। आजपासून राज्यातील पाऊस आपल्याला पुढील 10 दिवसांसाठी आपल्याला रजेवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। तरी देखील आपल्याला राज्यात आज देखील 15 ते 10 जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्या राज्यात पुन्हा एकदा कधीपासून पाऊस सुरू होणार आहे, तसेच राज्यात आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं वातावरण असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला आज फक्त आपल्याला विदर्भामध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागांमध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, मराठवाड्यात इतरही कोणत्या भागात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये, फक्त आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। तसेच आपल्याला कोकण पट्टीमध्ये एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील ढगाळच वातावरण पाहायला मिळतंय। मित्रांनो, आपल्याला राज्यातील पाऊस आपल्याला पुन्हा एकदा 7 जून नंतर सुरू होताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।